मीरा भाईंदरमध्ये आजचीच घटना आहे. तुमच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा मनसैनिकांनी एका व्यापाऱ्याच्या कानाखाली वाजवल्या, हां का आता तो मराठी बोलत नाही म्हणून, आणि मग तिथे मोर्चा निघाला. परप्रांतीयांनी मोर्चा काढला आहे, दुकानं बंद केली आहेत. मुळात मनसे कसं बघतं याकडे? तुम्ही पण मी अशा दृष्टीने बघतो. आता मी ते टी व्हीवरती पाहिलं का तो व्यापारी असं म्हणाला की मी आत्ताच उत्तर भारतातून कुठून तर तो आलेला आहे, UP बिहार आत्ताच आलेला आहे. तो हेच जर तो बोलला असता आमच्या लोकांना तर तो विषयच मिटला असता. मी मराठी बोलणार नाही, मला मराठी बोलायचं नाही, असे तुम्ही जर गुरमीत बोललात ना तर समजा मराठी माणूस आहे, हो बरेन मोडेन पण वाकणार नाही असा माणूस आहे. हा माणूस कधी कुठली पर्वा करत नाही. आणि राज ठाकरे साहेब हे मतांच्या गणिताचं कधीच आयुष्यात पर्वा केली नाही त्यांनी. राजकीय फायदे तोट्याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. त्यामुळे माझी अशी त्यांना विनंती आहे की तुम्हाला येत नाही ना भाषा, बोलायला आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतोय म्हणून तुम्ही काय बोलत आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रात राहून परत जर अशा प्रकारचा जर मोर्चा काढून जर तुमची दादागिरी दाखवणार असाल तर मराठी माणूस स्वस्त बसेल का? याचाही तुम्ही विचार करा. एक तुमच्या राज्यात जर आम्ही कुठे आलो आणि तिथे आम्ही तुमच्या भाषेचा अवमान केला आणि जर उलटं सुलटं बोललो आणि आम्ही जर मोर्चा काढला तर तुमच्या राज्यकर्ते सहन करतील का? मग दुर्दैवाने मला सांगावं लागतंय, या राज्यामधले राज्यकर्ते हे या गोष्टी सहन करतात आणि म्हणून ही मुजोरी वाढलेली आहे. ही मुजोरी राज्यकर्त्यांनी वाढवून दिलेलं आहे. आम्ही मराठी, आम्ही शेतकऱ्यांची लेकरं. अरे मग शेतकऱ्यांची लेकरं मराठीत बोलता ना, आईच बोलता ना. तुम्ही ठेच लागल्यानंतर मग तुम्ही भूमिका कडक का घेत नाही?